इगतपुरी आदिवासी तालुक्यातील कावणई ते भावलवाडी असा साधारण 16 किलोमीटरचा रस्ता 2023 मध्ये मंजूर असून काम चालू झालं 2023-2024 मध्ये। रस्त्यावर फक्त खडी आणि माती टाकली आणि काम अपूर्ण ठेवले गेले। पावसाळ्यात पावसाच्या पाण्यानं मातीचा चिखल होऊन त्याचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला। 2-3 अपघात पण झालेत। 2025 ला अपूर्ण कामाला सुरुवात पावसाळा तोंडावर आला मग केली गेली। आता रस्त्यावर परत खडी टाकली जात आहे, त्यावर माती टाकून रोड रोलरनं दाबून दिला जातोय। तरी पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना होणार हे चित्र स्पष्ट दिसतंय। गावात आणि भरावाच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण असून इतर गावात काँक्रिटीकरण केलं, मात्र करहोळे गावात अजून काहीच नाही। यामुळे स्थानिक मात्र चिडलेत। यावर ग्रामपंचायत सदस्य करहोळे जावेद भाऊ शेख यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला, त्यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली। यावेळी गावातील संतप्त नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद भाऊ शेख, रोजगार सहाय्यक विक्रम खातळे, युवा नेते मदन खातळे, गाव विकास समिती अध्यक्ष प्रदीप खातळे, युवा नेते अंबादास भाऊ खातळे तसेच गाव विकास समिती सल्लागार लक्ष्मण भाऊ खातळे आणि पोलीस पाटील, संघटना अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ खातळे आदी उपस्थित होते। या रस्त्याने गाडी जाणे शक्यच नाही, तर माणूस कसं काय पायी जाणार? बघा या रस्त्याची दुरावस्था। आणि हे कॉन्ट्रॅक्टर आतापर्यंत पण यांना जाग नाही। पाणी पावसाचे दिवस जवळ आलेले आहे, कसं काय येणार इथून माणूस? या अशी परिस्थिती आहे करहोळे गावाच्या रस्त्याची। आणि हा कुंभमेळ्यासाठी यूज होतो रस्ता। पूर्ण कुंभमेळ्यासाठी इथून वाहदारी राहत असते। हा रस्ता जवळपास 16 कोटी रुपयाची निधी या रस्त्याला प्राप्त झालेली आहे। 3 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे, तरी पण अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही। कसे जाणार या रस्त्यावरतून लोक? ते करहोळेला जाण्याचा मेन रस्ता आहे हा। त्र्यंबकेश्वर ते कावणई या मार्गाने वाहतूक असते, तरी पण अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदार करतात आणि बिलं काढून घेऊन जातात। बिलं फक्त अशा पद्धतीने हे रस्त्यावरती डबल गाडीसुद्धा पास होत नाही आणि इथं हानीसुद्धा होण्याची शक्यता आहे। तर त्वरित करून जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या काळजीपूर्वक ठेकेदाराने याच्याकडे लक्ष द्यावं, एवढी नम्र विनंती। तर आपल्या गावाचे सदस्य जमदडे भाऊ आणि जावेद शेख कुंभमेळ्यासाठी एकमेव कावणई ते करहोळे असा हा जोड रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता 2023 मध्ये मंजूर झालेला होता। आमदार साहेब पुष्कर यांनी या रस्त्यासाठी खूप प्रयत्न करून तो रस्ता मंजूर करून दिला, तरी पण ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाही। आणि आता पावसाळ्याच्या तोंडावरती पाऊस पडल्यानंतर तिथं माती टाकून चिखल होत आहे आणि दुर्घटना अशा समस्या या नागरिकांना सतवत आहे। तरी पण संबंधित ठेकेदारांवरती कारवाई करण्यात यावी असे नागरिकांचे मान्य आहे, नाहीतर सर्व नागरिक तिथे उपोषण करणार।